नमस्कार, मी सतीश आयरे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. या आधीच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण बघितलं, त्यातला पहिला व्हिडिओ होता डेली रेकॉर्डची पूर्वतयारी कशी करायची या संदर्भातला, त्याच्या प्लॅनिंग संदर्भातला. दुसरा व्हिडिओ होता डेली रेकॉर्डचे फॉर्म क्रिएशन कसं करायचं या संदर्भातला. आणि आजचा हा व्हिडिओ आहे की ज्यामध्ये या फॉर्मपासून तयार होणारा जो काही डेटा असेल त्या डेटाला आपल्या चॉईसनुसार कसा सेपरेट करायचा या संदर्भातली माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर यासाठी सुरुवातीला तुम्हाला तुमचा जो फॉर्म असेल त्या फॉर्मवर क्लिक करायचं आहे. इथे डेली रेकॉर्ड हा फॉर्म दिसतोय, याच्यावरती मी डबल क्लिक करतोय. डबल क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या फॉर्मवर येत आहे. हा फॉर्म ओपन झाल्यानंतर या ठिकाणी रिस्पॉन्सेस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे ग्रीन आयकॉन दिसेल, या ग्रीन आयकॉनवर क्लिक करायचं आहे. आता जेव्हा ही फाईल ओपन होते त्यावेळेला तुम्हाला ही फर्स्ट फाईल नेम इथे दिसत असतं, फॉर्म रिस्पॉन्सेस 1. या फाईलला कुठेही डिस्टर्ब करायची आवश्यकता नाही, कुठलेही बदल या फाईलमध्ये करायचे नाहीत. मी पुन्हा एकदा सांगतो, या फाईलमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल तुम्ही करायचे नाहीत. यात फक्त एकच गोष्ट तुम्ही करू शकतात, ती म्हणजे या रोमध्ये जर कुठे असं ब्लँक दिसत असेल तर या ब्लँकच्या ठिकाणी तुम्ही त्याला एक टायटल देऊ शकतात. हे टायटल पुढे जाऊन तुम्हाला डेटा सॉर्ट आउट करण्यासाठी कामात येईल. यासाठी मी याला क्रायटेरिया नाव देतोय, कारण या क्रायटेरियाच्या बेसवर आपल्याला डेटा सॉर्ट आउट करायचा आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची. पुन्हा एकदा रिपीट करतोय, या फाईलमध्ये कुठलेही बदल करायचे नाहीत. बदल फक्त जिथे कुठे एखादा रो ब्लँक असेल त्या ब्लँकमध्ये तुम्ही त्या कॉलमनुसार टायटल देऊ शकतात. तुम्हाला जी समरी हवी, तुम्हाला जो क्रायटेरिया हवा आहे ज्याच्या बेसवर तुम्हाला हे सॉर्ट आउट करायचं आहे, ते सर्व शीट आधी तुम्हाला तयार करायचे आहेत. ते शीट तयार करण्यासाठी या प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे. फर्स्ट जे शीट आहे त्याला मी रिनेम करतोय. राईट क्लिक करायचं आहे त्या लेटरवर, त्यानंतर रिनेम करायचं आहे. रिनेममध्ये मी या फाईलला नाव देतोय समरी. या समरीनंतर मला क्लास वाईज अटेंडन्स हवी, यासाठी पुन्हा एकदा प्लस या आयकॉनवर क्लिक करतोय. प्लस आयकॉनवर क्लिक केल्यानंतर इथे रिनेममध्ये मी क्लासचं नाव देतोय FY BSc. त्यानंतर नेक्स्ट आहे पुन्हा एकदा. त्यानंतर नेक्स्ट क्लासरूम ॲड करायचा आहे, पुन्हा ॲड शीट. त्यानंतर रिनेममध्ये मी सेकंड जो क्लास आहे माझा SY BSc तो राईट करतोय. त्यानंतर पुन्हा एकदा नेक्स्ट. इथे मला प्रॅक्टिकलचे डिटेल्स हवे या शीटवर. मी यासाठी पुन्हा एकदा शीट तयार करून त्याला नाव देईल प्रॅक्टिकल. त्यानंतर पुन्हा एकदा नेक्स्ट शीट, ज्याच्यामध्ये मला रेकॉर्ड हवं आहे लिव्ज अँड हॉलिडे. तर अशा प्रकारे हे शीट तयार करून घ्यायचे आहेत, ज्याच्यात आपल्याला आपला डेटा सॉर्ट आउट करायचा आहे. आता सुरुवातीला फर्स्ट तुम्ही समरी या ठिकाणी येणार आहात. समरी या शीटवर आल्यानंतर वर्टिकल हा जो दिसतोय याला कॉलम म्हटलं जातं. हा कॉलम नंबर आहे, ज्याला नंबर दिलाय B, कॅपिटल लेटर B हा कॉलम आहे. त्यानंतर फर्स्ट जो आहे त्याला म्हटलं जातं रो. या सेलवरती जर मी क्लिक केलं तर या सेलला नाव असतं B1. तर ही B1 सेल आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असणार आहे. प्रत्येक ठिकाणी मी ती कॉमन ठेवलेली आहे. हा जर असेल इथे तर याला A1 म्हणणार. आणि तुम्हाला जो फॉर्म्युला इथे राईट करायचा आहे, तर ह्या 2 गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. पुन्हा एकदा सांगतो, कॉलम B आणि त्यातला रो फर्स्ट, म्हणून याला मी B1 हे बॉक्स इथे महत्त्वाचं आहे. त्यानंतर सेकंडमध्ये A2 जे सेल आहे ती A2 सेल आपल्याला महत्त्वाची आहे, जिथे तुम्हाला फॉर्म्युला पेस्ट करायचा आहे. तर सुरुवातीला या B1 मध्ये आपल्याला क्रायटेरिया सेट करायचा आहे. मी डबल क्लिक करतोय. डबल क्लिक केल्यानंतर B1 ला रिमूव्ह करायचं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, डबल क्लिक करून B1 ला रिमूव्ह करायचं आहे. रिमूव्ह केल्यानंतर तुम्ही जायचं आहे डेटा या ऑप्शनवर. डेटा या ऑप्शनवर गेल्यानंतर नेक्स्ट आहे डेटा व्हॅलिडेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. डेटा व्हॅलिडेशन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर
इथे तुमच्या पुढे अशा प्रकारचा विंडो ओपन होईल. त्या विंडोमध्ये इथे सिलेक्ट डेटा रेंज हे बॉक्स दिसते टेबल फॉर्मॅटसारखं, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा स्मॉल विंडो पॉपअप होईल. त्यानंतर तुम्ही जायचं आहे फॉर्म रिस्पॉन्सेस या फाईलवरती. त्याच्यासाठी त्या फाईलवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मला क्रायटेरिया जो कॉलम आहे त्या कॉलममधले ऑप्शन्स घ्यायचे आहेत सॉर्ट आऊट करण्यासाठी. त्यासाठी मी सी या कॉलमवरती क्लिक करतो. ज्या ठिकाणी लेटर आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. पूर्ण कॉलम सिलेक्ट झालेला आहे. पूर्ण कॉलम सिलेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सी नंतर फर्स्ट सी जो आहे त्यानंतर तुम्हाला इथे नंबर राईट करायचा आहे 2. पुन्हा एकदा सांगतो, फॉर्म रिस्पॉन्सेस 1 या ऑप्शनवर आल्यानंतर सी या कॉलमला सिलेक्ट करायचं आहे, कारण या सी कॉलममधल्या वर्किंग, लिव्ह आणि हॉलिडेनुसार आपल्याला समरी तयार करायची आहे. त्यासाठी हा कॉलम सिलेक्ट केला. त्यानंतर इथे पहिल्या सी नंतर मी इथे 2 राईट केला आहे. कुठलेही चेंजेस न करता त्याला मी ओके करतोय. ओके केल्यानंतर जे काही रिस्पॉन्सेस असतील त्या रिस्पॉन्सेसला इथे सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्ही समरी या शीटवर यायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, सेव्ह केल्यानंतर तुम्ही समरी या शीटवर यायचं आहे. समरी या शीटवर जर आले तर तुमच्या पुढे अशा पद्धतीचा बॉक्स तयार झालेला असेल, ज्याच्या उजव्या बाजूला हा आयकॉन दिसतोय. या आयकॉनवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला 3 ऑप्शन्स दिसतील, वर्किंग, लिव्ह आणि हॉलिडे. तर यानुसार आपण हा डेटा सॉर्ट आऊट करणार आहोत. यानंतर मी माझ्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक फॉर्म्युला दिलेला असेल. तो फॉर्म्युला अशा पद्धतीचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला हे लेटर्स चेंज करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला वेअर इथे जो सी दिसतोय तर हाही लेटर तुम्हाला फॉर्म्युलांमध्ये चेंज करावा लागेल. तो कुठे चेंज करावा लागेल मी ते सांगणारच आहे. या फॉर्म्युलाला आधी कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर जिथे आपण फॉर्म्युला लिहिलंय त्या ठिकाणी डबल क्लिक करायची आहे. त्यानंतर इथे जे लिहिलंय फॉर्म्युला त्या नावाला बॅकस्पेस करून रिमूव्ह करायचं आहे. त्यानंतर तुम्ही कॉपी केलेला फॉर्म्युला या ठिकाणी पेस्ट करायचा आहे. पुन्हा एकदा रिपीट करतोय, आपण जो फॉर्म्युला कॉपी केलाय तो कॉपी केलेला फॉर्म्युला जिथे आपण फॉर्म्युला लिहिलं होतं तो वर्ड डिलीट करून तो रिमूव्ह करून त्या ठिकाणी हा फॉर्म्युला पेस्ट करायचा आहे. त्यानंतर कीबोर्डवरचं एंटर बटन प्रेस करायचं आहे. कीबोर्डवरचं एंटर बटन प्रेस केल्यानंतर तुमच्या पुढे अशा पद्धतीचा या फाईलमधला जो रो असेल तो रो इथे रिपीट झाल्याचं दिसतोय. आता यात तुम्ही वर्किंग या ऑप्शनवर जर क्लिक केलं तर तुम्हाला तो वर्किंग सॉर्ट आऊट करून देतोय. आता या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांची अटेंडन्स सेपरेट करत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे कॉलम्स इथे ॲपियर होणार नाहीत. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे, कारण आपण सेपरेट अटेंडन्स या ठिकाणी जनरेट करतोय. हे वर्किंगचं रेकॉर्ड झाल्यानंतर मी लिव्हचं रेकॉर्ड मला बघायचं असेल तर मी लिव्ह या ऑप्शनवर क्लिक करतोय. तर त्या रेकॉर्डमध्ये जेवढ्या लिव्ह्ज इन्क्लूड असतील त्या सर्व लिव्ह्ज इथे आलेल्या आहेत. 1 लिव्ह आहे तर त्याचप्रमाणे इथे 1 लिव्ह हा रिप्रेझेंट करतोय. त्यानंतर हॉलिडे या रेकॉर्डमध्ये जर तुम्ही बघितलं तर हॉलिडे 1 रजिस्टर आहे, तर तो एकच या ठिकाणी समरीमध्ये दाखवत असतो. पुन्हा एकदा वर्किंग आपण चेक करू शकतो. 1 2 3 4 5 6 वर्किंग्स इथे रजिस्टर आहेत. 1 2 3 4 5 6 टोटल एंट्रीज 6 आहेत. समरीमध्येही तो 6 हे रेकॉर्ड दाखवतोय. तर अशा प्रकारे ही समरीची फाईल इथे तयार झालेली आहे. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला जायचं आहे क्लासरूम FYBSC या ठिकाणी. या क्लासरूममध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा B1 जी सेल असेल या B1 सेलमध्ये तुम्ही राईट करायचं आहे FYBSC. या मेन फाईलमध्ये FYBSC ज्या पद्धतीचं लिहिलेलं असेल त्याच पद्धतीचं FYBSC या बॉक्समध्ये लिहायचं आहे. जर याच्यामध्ये तुम्ही चेंजेस केले, एक फुल स्टॉप जरी याच्यात बदल झालेला असला तरी तो रेकॉर्ड इथून जनरेट करणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर इथे FYBSC राईट केल्यानंतर इथे सेकंड ज्या पद्धतीने आपण समरी शीटमध्ये सेकंड A2 मध्ये आपण फॉर्म्युला पेस्ट केला होता त्याच पद्धतीचा फॉर्म्युला
या ठिकाणी पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर मी इथे एंटर करतोय. एंटर केल्यावर तुमच्या पुढे पुन्हा तेच कॉलम्स इथे ॲपियर होतील. तर आता हे कॉलम जे आहेत, हे कॉलम्समध्ये क्रायटेरिया, क्लास, हे लिव्हचे डिटेल्स आलेले आहेत. आपल्याला इथे विद्यार्थ्यांची अटेंडन्स हवी. यासाठी आपल्याला या फॉर्म्युल्यातले हे जे काही कॉलमचे अल्फाबेट्स असतील, हे अल्फाबेट्स चेंज करायचे आहेत आपल्या आवश्यकतेनुसार. हे अल्फाबेट्स आपल्याला चेंज करायचे आहेत आपल्या आवश्यकतेनुसार. तर या ठिकाणी मी एंटर करतोय. एंटर केल्यानंतर मी जातोय फॉर्म रिस्पॉन्सेस 1 या फाईलवर. फॉर्म रिस्पॉन्सेसमध्ये गेल्यानंतर मी माझं नोटपॅड इथे घेतोय. आता अटेंडन्समध्ये मला FYBSCची अटेंडन्सचे रेकॉर्ड मी तयार करतोय. यासाठी FYBSCसाठी मला सुरुवातीला आवश्यक असणार आहे फर्स्ट या ठिकाणी डेट, त्यानंतर क्लास. क्रायटेरियाची मला आवश्यकता नाही आहे. कॉलम घ्यायचा आहे B, त्याच्यानंतर D. मी या ठिकाणी राईट करतो कॉलम B, नंतर कॉमा, नंतर D. नेक्स्ट FYBSCची जर अटेंडन्स आपण बघितली E पासून तर G पर्यंत ही अटेंडन्स इथे आहे. रो 1 पासून तर रो 3 पर्यंत हे SYBSCची अटेंडन्स आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. पुन्हा एकदा रिपीट करतो. FYBSCची अटेंडन्स ही कॉलम E पासून तर G पर्यंत आहे. यासाठी मी D नंतर E, कॉमा, नंतर F, कॉमा आणि G हे कॉलम्स मी सिलेक्ट केलेले आहेत. पुन्हा एकदा B मध्ये डेट महत्त्वाची आहे म्हणून B हा कॉलम घेतला आहे. त्यानंतर D घेतला आहे ज्याच्यामध्ये क्लास आपल्याला मेन्शन असणं आवश्यक आहे त्या डेटामध्ये. त्यासाठी मी D घेतला आहे कॉलम. त्यानंतर E, त्यानंतर E मध्ये स्टुडंट रेकॉर्ड सुरू होतं. E पासून तर G पर्यंत हे कंटिन्युअस रेकॉर्ड असणार आहे. जर या फाईलमध्ये तुमचे E पासून 50 स्टुडंट्स असतील तर तुम्हाला E पासून सुरुवात करून अप टू 50 पर्यंत हे सर्व अल्फाबेट्स तुम्हाला एकदा राईट करून घ्यावे लागतील. ते राईट केल्यानंतर आता तुम्ही जो क्लास सिलेक्ट करताय, या फॉर्म्युल्यात जर बघितलं तर वेअर C इज इक्वल टू अशा पद्धतीने होतं. आधीच्या क्रायटेरियामध्ये आपण C असेलला वेअर C इज असं म्हटलं होतं. या ठिकाणी वेअर आता क्लास जो आहे FYBSC हा कॉलम D मध्ये मेन्शन आहे. त्यासाठी आपल्याला क्रायटेरिया सेट करण्यासाठी आपल्याला सेपरेट D हा कॉलम सिलेक्ट करावा लागणार आहे. कारण FYBSC हे जे नाव आहे हे कॉलम D मध्ये आहे. हे अल्फाबेट्स मी आधी कॉपी करतो. कॉपी केल्यानंतर मी FYBSC या शीटवर जातोय. त्यानंतर डेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पुन्हा एकदा रिपीट करतोय. ते कॉलमचे अल्फाबेट्स कॉपी केल्यानंतर FYBSC या शीटवर आलो आहे. त्यानंतर डेट या ठिकाणी आपण फॉर्म्युला पेस्ट केलेला होता. यासाठी मी या फॉर्म्युल्यावर डबल क्लिक करतोय. डेट या ऑप्शनवर डबल क्लिक करतोय. त्यानंतर इथे जे अल्फाबेट्स आहेत B पासून तर W पर्यंत, तर मी याच्याऐवजी नवीन जे सॉर्ट आउट केलेले आहेत त्याला मी पेस्ट करतो. पेस्ट केल्यानंतर इथे आधीच्या क्रायटेरियामध्ये आपण C लेटर घेतलं होतं. FYBSCची अटेंडन्स आपल्याला तयार करायची आहे. तर FYBSC हे D कॉलममध्ये राईट केलेलं असल्यामुळे आपल्याला वेअर इथे वेअर D इज इक्वल टू, लक्षात घ्या. पुन्हा एकदा रिपीट करतोय. आधीच्या फॉर्म्युल्यामध्ये C कॉलमनुसार समरी सॉर्ट आउट होत होती. आत्ता क्लासरूमसाठी कॉलम D नुसार समरी सॉर्ट आउट करायची आहे. त्यासाठी मी इथे D हे लेटर सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर त्याला एंटर करतोय. एंटर केल्यावर सर्व FYBSCचे रेकॉर्ड्स या ठिकाणी ऑटोमॅटिक जनरेट झालेले आहेत. तर अशा प्रकारे FYBSCचा हा क्लासरूम इथे सेट झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला सेट करायचा आहे SYBSCचा. यासाठी SYBSC या शीटवर डबल क्लिक करेल. डबल क्लिक केल्यानंतर B1 ही जी सेल असेल या ठिकाणी मी क्लिक केलेलं आहे. या B1 सेलमध्ये आपण राईट करायचं आहे क्लासरूमचं नाव, जे तुम्ही फॉर्म रिस्पॉन्सेसमध्ये क्लासरूमचं जसं नाव असेल त्याच पद्धतीचं नाव टाईप करायचं आहे. SYBSC इथे मी टाईप केलं आहे. पुन्हा एकदा मी बघून घेतो.
या ठिकाणी एस नंतर डॉट वाय डॉट बी डॉट एस सी अशा पद्धतीचं राईट केलेलं आहे. सिमिलरली मी इथे त्याच पद्धतीचं राईट केलेलं आहे. त्यानंतर सेकंड याच्यामध्ये आता इथे तुम्हाला फॉर्म्युला पेस्ट करायचा आहे. एक क्लासरूम आपण तयार केलेला आहे, तीच लिंक कॉपी करून तुम्ही या क्लासरूममध्ये आणायची आहे. पुन्हा एकदा सांगतो, जो क्लासरूम आपण आधी तयार केलेला आहे त्या क्लासरूममध्ये जायचं. त्यानंतर इथे डेटच्या बॉक्सवरती क्लिक करायचं. इथे तुमचा फॉर्म्युला असेल, या फॉर्म्युलाला कॉपी करायचं आणि कॉपी केल्यानंतर SYBSC ज्याचा शीट आपण तयार करतोय त्या शीटवर जायचं. त्यानंतर सेकंड याच्यामध्ये मी इथे डबल क्लिक करतोय आणि फॉर्म्युला पेस्ट करतोय. पेस्ट केल्यानंतर आता इथे आपल्याला बदलायचं आहे अल्फाबेट्स, त्यानंतर बदलायचं आहे डी हे लेटर बदलायची आवश्यकता नाही, कारण फॉर्म रिस्पॉन्सेसमध्ये जर तुम्ही गेलात तर डी हा SYBSCलाही इन्क्लूड करतोय. त्यामुळे आपल्याला SYBSC शीटमध्ये डीला बदलायची आवश्यकता नाही आहे, कारण तो ॲज इट इज ठेवायचा आहे. हे सर्व कॉलम डी हा क्लासेसला रिप्रेझेंट करतोय. त्यामुळे इथे आपल्याला बदलायचे आहेत हे लेटर्स. आता कॉलम बी आणि कॉलम डी फॉर्म रिस्पॉन्सेसमध्ये जर तुम्ही गेले, कॉलम बी आणि कॉलम डी हे सर्व क्लासेसला कॉमन आहेत. यासाठी मी पुन्हा एकदा SYBSCसाठी अल्फाबेट्स राईट करतोय. कॉलम बी कॉमा कॉलम डी, कॉलम बी डेटसाठी, कॉलम डी क्लासेससाठी. त्यानंतर आता SYBSCचे क्लास आपण त्याची डेटाशीट तयार करतोय. तर डेटाशीट तयार करण्यासाठी SYBSCच्या विद्यार्थ्यांची सुरुवात होते H पासून तर J पर्यंत. लक्षात घ्यायचे, पुन्हा एकदा सांगतोय. बी डेटला रिप्रेझेंट करतोय, डी क्लासला रिप्रेझेंट करतोय. तर आपण तयार करतोय SYBSCची अटेंडन्स शीट. यासाठी SYBSCच्या विद्यार्थी कुठून सुरुवात होते ते बघायचं आहे. SYBSCच्या विद्यार्थ्यांची सुरुवात होते H पासून तर शेवट होतोय J पर्यंत. तर हे लेटर मला इथे राईट करायचे आहेत कॉलमचे. बी नंतर डी नंतर मी पुन्हा कॉमा देऊन सेपरेट करतोय. नंतर H नंतर I कॉमा J. तर हे सर्व जे असतील लेटर्स मी याला कॉपी करतोय. कॉपी केल्यानंतर मी ज्या क्लासरूमची शीट तयार करतोय त्या क्लासरूममध्ये येतोय. त्या क्लासरूममध्ये आल्यानंतर ज्या ठिकाणी डेट लिहिलेला आहे त्या ठिकाणी डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक केल्यानंतर हे जे लेटर्स आहेत या लेटर्समध्ये आपण कॉपी केलेले लेटर्स पेस्ट करायचे आहेत. पेस्ट केल्यानंतर आता हा डी क्लास बदलायची आवश्यकता नाही, कारण डीमध्ये FYBSC पण येतोय, SYBSC पण येतोय आणि प्रॅक्टिकल पण येतोय. तिघांसाठी डी कॉलम फिक्स असणार आहे, कारण डी हा क्लासेसला रिप्रेझेंट करतोय म्हणून. त्यानंतर एंटर द्यायचं आहे. एंटर दिल्यानंतर विद्यार्थ्याचं नाव आणि त्याची उपस्थिती या शीटवर आलेली आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकतात. इथे ज्या पद्धतीने फॉर्म्युला सेट केला त्याच पद्धतीचा फॉर्म्युला तुम्हाला पुन्हा एकदा प्रॅक्टिकलमध्ये सेट करायचा आहे. प्रॅक्टिकलमध्ये मी पुन्हा एकदा B1मध्ये येतोय. इथे मी राईट करतोय प्रॅक्टिकल राईट केल्यानंतर पुन्हा एकदा मी कोणत्याही क्लासेसच्या लिंकवरती जाईल. SYBSCच्या लिंकवर मी इथे गेलोय. त्यानंतर डबल क्लिक केलं डेट या बॉक्सवरती. त्यानंतर हा फॉर्म्युला कॉपी करतोय. कॉपी केल्यानंतर पुन्हा एकदा प्रॅक्टिकल या शीटवर आलो. प्रॅक्टिकल या शीटवर आल्यानंतर मी फॉर्म्युला पेस्ट केला. फॉर्म्युला पेस्ट केल्यानंतर आपल्याला आता प्रॅक्टिकलसाठीचे कॉलम आपल्याला जे असतील त्यांचे अल्फाबेट्स आपल्याला राईट करायचे आहेत. ते अल्फाबेट्स राईट करण्यासाठी पुन्हा एकदा फाईल रिस्पॉन्सेस या ठिकाणी येतोय. त्यानंतर आता मला आवश्यक असणारे प्रॅक्टिकलसाठी आवश्यक असणारे जे कॉलम्स आहेत ते राईट करायचे आहेत. प्रॅक्टिकलसाठी मला आवश्यक असणार आहे डेटसाठी मी बी कॉलमला सिलेक्ट केलं आहे. तर मी इथे राईट करतो बी कॉमा. त्यानंतर प्रॅक्टिकल हे ऑप्शन कॉलम डीमध्ये अवेलेबल आहे, त्यासाठी आपल्याला डी राईट करायचं आहे. त्यानंतर कॉमा. आता प्रॅक्टिकलमध्ये आपण जो फॉर्म तयार केला आहे त्या फॉर्ममध्ये टायटल ऑफ द प्रॅक्टिकल हे महत्त्वाचं तेवढंच एक ऑप्शन आपण तिथे दिलेलं आहे. त्यामुळे इथे जर तुम्ही केमध्ये बघितलं तर मी टायटल ऑफ द प्रॅक्टिकल इथे लिहिलेलं आहे.
ते टायटल ऑफ द प्रॅक्टिकलचा कॉलम नंबर आहे, तो कॉलम नंबर मी अल्फाबेट्स के मध्ये लिहितोय. याच्या पलीकडे प्रॅक्टिकलमध्ये आपण दुसरे कुठलेही क्रायटेरिया ॲड केलेला नाही आहे, म्हणून 3 गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. या तिघांना मी कॉपी करतोय. त्यानंतर मी जातोय प्रॅक्टिकल या शीटवर गेल्यानंतर डेट या ठिकाणी मी डबल क्लिक करतोय. डबल क्लिक केल्यानंतर या अल्फाबेट्सऐवजी मी आत्ता कॉपी केलेले अल्फाबेट्स पेस्ट करतोय. पेस्ट केल्यानंतर आता डीची व्हॅल्यू आपल्याला चेंज करायची आवश्यकता नाही आहे, कारण डीच्याच कॉलममध्ये FYBSC आहे, SYBSC आहे आणि प्रॅक्टिकल आहे. त्याच्यामुळे त्यानुसार तो डेटा सॉर्ट आऊट करून देईल. इथे जर तुम्ही बघितलं तर हा डेटा इथे सॉर्ट आऊट झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला आता तयार करायचं आहे लिव्ज आणि हॉलिडेज या संदर्भातले रेकॉर्ड. तर पुन्हा एकदा मी B1 या ठिकाणी येईल. B1 या ठिकाणी आल्यानंतर मी लिव्ह राईट करेल. प्रत्येक ठिकाणी आपण B1 कॉमन ठेवलेलं आहे, त्याला बदलायची आवश्यकता नाही. जिथे असेल तिथे मी तुम्हाला सांगणारच आहे. आपल्याला फॉर्म्युला घ्यायचा आहे. आता लिव्ह आणि हॉलिडेजसाठी फॉर्म्युला जो तुम्ही कॉपी कराल तो फॉर्म्युला समरीचा फॉर्म्युला कॉपी करायचा आहे. पुन्हा एकदा सांगतो, लिव्ज आणि हॉलिडेजसाठी जो तुम्ही फॉर्म्युला घेणार आहात तो फॉर्म्युला समरी या शीटचा घ्यायचा आहे. मी इथे समरी या शीटमधून त्याला कॉपी करतोय. कॉपी केल्यानंतर एंटर. त्यानंतर लिव्ह या फाईलवर येईल, लिव्ज अँड हॉलिडेजवरती. त्यानंतर मी कॉलम A2 जी सेल असेल त्या A2 सेलमध्ये तो फॉर्म्युला पेस्ट करतोय. पेस्ट केल्यानंतर मी त्याला एंटर करेल. एंटर केल्यानंतर आता पुन्हा एकदा आपण फॉर्म रिस्पॉन्सेस या फाईलवर यायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचे जे कॉलम्स असतील ते कॉलम्स आपल्याला आता राईट करायचे आहेत. लिव्हसाठी जी समरी आपल्याला तयार करायची आहे त्यासाठी महत्त्वाची असणार आहे डेटचा कॉलम आहे, कॉलम नंबर B. त्यानंतर कॉमा. आता लिव्हच्या रेकॉर्ड जर तुम्ही बघितलं तर लिव्हला इथून सुरुवात होते. या रोमध्ये जर बघितले तर ऑप्शन्स आहेत आपण जनरेट केलेले. नेचर ऑफ द लिव्ह, कधीपासून कधीपर्यंत आहे लिव्ह, आणि पर्पज ऑफ द लिव्ह. कॉलम नंबर O पासून सुरुवात होते कॉलम नंबर R पर्यंत. तर मी इथे लिहितो, महत्त्वाचं आपल्याला लिव्हमध्ये आहे कॉलम नंबर O, कॉमा, नंतर P, कॉमा, Q, कॉमा, R. तर हे महत्त्वाचे आहेत. हे सर्व महत्त्वाचे राईट केल्यानंतर मी याला कॉपी करेल. कॉपी करतोय. कॉपी केल्यानंतर या फॉर्म्युल्यामध्ये लिव्ह अँड हॉलिडेज या ठिकाणी जातोय. या शीटवर आल्यानंतर डेट ज्या ठिकाणी राईट केलं आहे त्या ठिकाणी डबल क्लिक करतोय. त्यानंतर या फॉर्म्युल्यामध्ये मी जे कॉलम्स आत्ता कॉपी केलेले आहेत ते कॉलम्स मी इथे पेस्ट करतोय. पेस्ट केल्यानंतर मी एंटर देतोय. तर एंटर दिल्यावर हे सर्व डिटेल्स तुमच्या पुढे ॲपियर झालेले आहेत. इथे आहे डेट, त्यानंतर कॅज्युअल लिव्ह, ड्युटी लिव्ह, ती नेचर ऑफ द लिव्ह असेल ते येईल. त्यानंतर हे सर्व कधीपासून कधीपर्यंत हे डिटेल आलेले आहेत. हे लिव्हचं रेकॉर्ड झालं. आता तुम्हाला नेक्स्ट जे आहे ते तुम्हाला रेकॉर्ड तयार करायचं आहे हॉलिडेजचं. तो हॉलिडेचे रेकॉर्ड तयार करण्यासाठी ही सेल सिलेक्ट करायची आहे. या सेलमध्ये मी इथे लिहितोय हॉलिडे. ही जी सेल आहे ही H आणि 1 रोमध्ये आहे म्हणून याला H1 म्हणतात. तर ही H1 सेलमध्ये मी हॉलिडे राईट केलेला आहे. त्यानंतर आता मला हा फॉर्म्युला इथून कॉपी करायचा आहे. Ctrl+A करतोय. त्यानंतर कॉपी. त्यानंतर या ठिकाणी मी इथे डबल क्लिक करून त्या फॉर्म्युलाला पेस्ट करतोय. पेस्ट केल्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं हे सर्व लिव्हचे डिटेल्स येत आहे. यासाठी आपल्याला फॉर्म्युला बदलणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा मी फॉर्म रिस्पॉन्सेस 1 या ऑप्शनवर जातोय. इथे गेल्यानंतर हॉलिडेचे डिटेल्स जे आहेत हे मी हॉलिडेचे डिटेल्सला सिलेक्ट करतोय. सिलेक्ट केल्यानंतर हॉलिडेच्या समरीमध्ये जर आपल्याला बघितलं तर तारीख महत्त्वाची आहे. तारखेसाठी मी कॉलम B ला सिलेक्ट केलं, कॉमा. त्यानंतर हॉलिडेचे जे काही रेकॉर्ड्स असतील इथे आहे टायटल ऑफ द हॉलिडे, नंतर कधीपासून कधीपर्यंत. तर हे कॉलम नंबर आपल्याला महत्त्वाचे आहेत, L, M आणि N. मी इथे लिहितोय
कॉलम L, M, N. तर हे महत्त्वाचे आहेत. या सगळ्यांना सिलेक्ट केलं त्यानंतर कॉपी केल्यानंतर तुम्ही शीटवर याल. लिव्ह आणि हॉलिडेज या शीटवर आल्यानंतर या डेटच्या ठिकाणी डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक केल्यावर हा फॉर्म्युला इथे जनरेट झालेला असेल. या ठिकाणी पेस्ट हे ऑप्शन वापरायचं आहे. जे आपण आता कॉपी केलं आहे त्याला या ठिकाणी पेस्ट करायचं आहे. हॉलिडेचे रेकॉर्ड्स या सेलप्रमाणे यायला पाहिजे. यासाठी ही सेल आहे H आणि फर्स्ट रोमध्ये आहे. यासाठी मी इथे बदल करतोय H1. फॉर्म्युलात ह्याच ठिकाणी फक्त आपण चेंज करतोय कारण प्रत्येक ठिकाणी आपण B1 वापरत होतो त्याच्यामुळे बदलायची आवश्यकता नव्हती. या ठिकाणी आपण H या कॉलममध्ये आलोय म्हणून या ठिकाणी मी H1 हा फॉर्म्युला सेट केला आहे. त्यानंतर एंटर. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितले तर हे सर्व हॉलिडेचे रेकॉर्ड्स तुमचे या ठिकाणी आलेले आहेत. कशा पद्धतीने ऑटोमॅटिक हा डाटा सेपरेट होता याचा डेमो दाखवण्यासाठी मी पुन्हा एकदा फॉर्म या ठिकाणी जातोय. त्यानंतर प्रिव्ह्यू या ऑप्शनवर क्लिक करतोय. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो डेमो तुम्हाला दाखवण्यासाठी कशा ऑटोमॅटिक एंट्रीज रेकॉर्ड होतात. रेकॉर्ड होण्यासाठी हे सर्व डिटेल्स कशा पद्धतीने सेपरेट आउट होतात हे सर्व तुम्हाला शो करायचं आहे. ते शो करण्यासाठी मी पुन्हा प्रिव्ह्यू या ऑप्शनवर क्लिक करतोय. मी इथे आजच्या तारखेला सिलेक्ट करतोय. इथे वर्किंग, देन नेक्स्ट, FYBSC, नेक्स्ट, प्रेझेंट, देन सबमिट अनदर रिस्पॉन्स. पुन्हा एकदा 13 तारखेला वर्किंग, नेक्स्ट, SYBSC, नेक्स्ट, प्रेझेंट, देन सबमिट. नंतर सबमिट अनदर रिस्पॉन्स. त्याच तारखेला घेतलं गेलं आहे प्रॅक्टिकलसाठी डेट एंटर केली. त्यानंतर वर्किंग, देन नेक्स्ट, प्रॅक्टिकल, देन नेक्स्ट, ॲसिड बेस टायट्रेशन हे टायटल मी इथे लिहितोय प्रॅक्टिकलचं. त्यानंतर सबमिट. 13 तारखेचे रेकॉर्ड्स आपण सबमिट केलेले आहेत. त्यानंतर लिव्हचेही रेकॉर्ड्स मी तुम्हाला इथे ॲड करून दाखवतो. 14 तारखेची मी लिव्ह इथे एंटर करतोय. लिव्ह सिलेक्ट केलं. त्यानंतर नेक्स्ट. इथे मी ड्युटी लिव्ह घेतोय. ड्युटी लिव्हसाठी पुन्हा एकदा 14 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत इथे मी देतोय युनिव्हर्सिटी एक्झाम. त्यानंतर सबमिट. हे सर्व रेकॉर्ड्स मी सबमिट केलेले आहेत. आपण आता फाईलमध्ये कशा पद्धतीची एंट्री झाली ती एंट्री आपण इथे बघू शकतो. हे सर्व रेकॉर्ड जर तुम्ही बघितले हे 13 तारखेचे रेकॉर्ड्स इथे ॲड झालेले आहेत. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या फाईलमध्ये सेपरेट झालं की नाही झालंय ते आपण बघूया. समरीमध्ये जर तुम्ही आले तर 13 तारखेच्या वर्किंगची एंट्री इथे झालेली आहे. 13 तारखेला तुम्ही FYBSCचा क्लास घेतलेला आहे, SYBSCचा क्लास घेतलेला आहे आणि प्रॅक्टिकल घेतलेला आहे. लिव्हचं रेकॉर्ड बघूया आपण. लिव्हचं रेकॉर्ड बघितलं तर 14 तारखेला मी लिव्ह एंटर केलेली आहे. ड्युटी लिव्ह आहे. 14 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत युनिव्हर्सिटी एक्झाम हे पण रेकॉर्ड या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर FYBSCचे ठिकाणी जर गेलो तर हे FYBSCचे रेकॉर्ड्स या ठिकाणी एंटर झालेले आहेत. हे तुम्ही बघू शकतात. सर्व विद्यार्थी इथे प्रेझेंट आहेत. त्यानंतर SYBSCमध्ये आलात तर SYBSCमध्येही हा डेटा एंटर झालेला आहे ऑटोमॅटिक. त्यानंतर प्रॅक्टिकलमध्ये इथे प्रॅक्टिकल 13 तारखेचं ॲड झालेलं आहे ॲसिड बेस टायट्रेशन. आणि तुम्ही लिव्हमध्ये जर आलात तर लिव्हमध्ये हे रेकॉर्ड एंटर झालेलं आहे. 14 तारखेची लिव्ह मी ॲड केलेली होती. ड्युटी लिव्ह होती. कधीपासून कधीपर्यंत आणि कशासाठी होती हे एंट्री इथे ॲड झालेली आहे. अशा पद्धतीचा डेटा खूप सुंदररित्या सेपरेट होत असतो. त्यानंतर तुम्ही जर फॉर्ममध्ये आलात, फॉर्ममध्ये हे जर तुम्ही रिस्पॉन्सेस बघितले तर हे वर्किंगचे रिस्पॉन्सेस इथे खूप सुंदररित्या क्रिएट होत असतात. त्यानंतर क्लासेस तुम्ही कंडक्ट केलेले आहेत त्याचे पर्सेंटेज देखील इथे शो होत असतात. त्यानंतर विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड तुम्हाला त्या समरीमध्ये जाऊन बघायची आवश्यकता नाही आहे. तुम्ही इथेही या
ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव ॲपियर होत असतं आणि त्यानंतर किती दिवस प्रेझेंट होता हे रेकॉर्ड इथे आहे. हा विद्यार्थी 2 दिवस ॲबसेंट होता, 2 दिवस प्रेझेंट होता, हेही रेकॉर्ड इथे कळतं आहे. त्यानंतर हा विद्यार्थी 3 दिवस प्रेझेंट होता. अशा पद्धतीने या ठिकाणी नाव आणि त्याची उपस्थिती इथे शो होत असते. SYBSCचं सिमिलरली या ग्राफला तुम्ही कॉपी करून तुम्हाला हवं त्या ठिकाणी नेऊ शकतात. प्रॅक्टिकलची लिस्ट इथे जनरेट होत असते. हॉलिडेज इथे लिस्ट होत असतात. त्यानंतर तुमचे डेट्स पण इथे शो होत असतात. लिव्हचे रेकॉर्ड्स आहेत, कॅज्युअल लिव्ह, ड्युटी लिव्ह, त्याचे रेकॉर्ड्स इथे जनरेट होत असतात आणि पर्पज ऑफ द लिव्ह पण तुमचे सगळे रेकॉर्डला इथे अवेलेबल असतात. आणि त्यातल्या त्यात एक अजून महत्त्वाची गोष्ट, ही जी फाईल असेल ही फाईल तुम्ही पूर्णपणे डाउनलोडही करू शकता. तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी फाईल या ऑप्शनवर जायचं आहे. डाउनलोड, त्यानंतर ॲज मायक्रोसॉफ्ट एक्सेल याच फॉर्मॅटने तुम्ही सगळ्यांनी डाउनलोड करावं, कारण याच्यात तुम्हाला मॅन्युप्युलेशन करता येऊ शकतं. PDF मध्ये मॅन्युप्युलेशन होत नसतं. यासाठी मायक्रोसॉफ्ट एक्सेल या फाईलला तुम्ही क्लिक करून ही फाईल तुमच्या PC मध्ये डाउनलोड करू शकतात. ही फाईल तुमच्या PC मध्ये आलेली आहे. त्यानंतर शेअर या ऑप्शनवरती जर गेलात तर तुम्ही ही फाईल इतर कुणाबरोबरही शेअर करू शकतात. याची लिंक तुम्हाला कोणाला द्यायची असेल तर ती लिंकही तुम्ही देऊ शकतात. या अटेंडन्समध्ये व्यक्तींचा एक अंदाज बघता 50 विद्यार्थ्यांपर्यंत ही अटेंडन्स चांगल्या प्रकारे वर्क करू शकते. 50च्या अभाव जर तुम्ही गेलात तर तुम्हाला हा फॉर्म्युला थोडासा कॉम्प्लिकेटेड होत जाईल. पण हा फॉर्म्युला जर तुम्हाला व्यवस्थित समजला तर तुम्ही 100पेक्षा जास्तही व्यक्तींचे रेकॉर्ड तुम्ही जनरेट करू शकतात. फक्त तुम्हाला हा फॉर्म्युला व्यवस्थित सेट करता आला पाहिजे. हा फॉर्म्युला सगळ्यात इथे महत्त्वाचा आहे. तो फॉर्म्युला राईट करताना तुम्ही काळजी घ्यायची आहे. जर ही अटेंडन्स अशा प्रकारे तयार केली तर तुमचं काम खूप सोपं होणार आहे. धन्यवाद.